नागपुरात थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येणार आहे आणि काल ज्या पद्धतीने त्यांनी घोषणा केली होती त्यानंतर नागपुराच्या विमानतळापाशी जे आहे भारतीय जनता पार्टी महानगरकडून जे आहे बॅनर्स लावण्यात आलेले आहे। त्यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे जब तक है दम लढते रहेंगे हम, म्हणजे जेणेकरून जो काही पराभव झालेला आहे त्याला खचून न जाता त्यांनी राजीनामा देऊ नये आणि लढत राहू अशाच पद्धतीची कार्यकर्त्यांची भावना आहे। दिवस रात्र त्यांनीही परिश्रम घेतले, तसे दिवस रात्र आम्ही कार्यकर्ते म्हणून अहोरात्र परिश्रम घेण्यासाठी तयार आहो। विधानसभा असो आगामी त्यासाठी आम्ही तयार आहो, मात्र तुम्ही राजीनामा देऊ नये अशा पद्धतीची आर्त हाक जे आहे ते आता पदाधिकारी देऊ लागलेले आहे। आपल्यासोबत नागपूरचे जे आहे पदाधिकारी आहे त्यासोबत पिंटू झलकी जे आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ। भाऊ, काय भावना आहे, काय नेमका संदेश देण्याचा प्रयत्न करतात? नाही, निश्चित कार्यकर्त्यांची भावना ही भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वासोबत आहे। माननीय देवेंद्रजी असो, माननीय बावनकुळे साहेब असो, माननीय नितीनजी असो, हे तीनही नेते आमच्या सोबत असून या माननीय देवेंद्रजींना आमची एकच विनंती आहे की देवेंद्रजींनी सत्तेत राहून माननीय उपमुख्यमंत्री म्हणून तसेच संघटनेत आम्हाला मदत करावं आणि सत्ता प्लस संघटन याचा दोनही समन्वय साधत येत्या विधानसभेची तयारी करावी। सर्व कार्यकर्ते ताकदीने देवेंद्रजींसोबत आहे आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात पुन्हा एकदा महाराष्ट्रात विधानसभेवर भगवा झेंडा आम्ही फडकवणार, याच्याबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नाही। नक्कीच लोकसभेसाठी सुद्धा त्यांनी दिवस रात्र हे केलं होतं, काम केलं होतं, फिरत राहिले सारखे, तरी कुठेतरी पराभव झाला, यामुळे कुठेतरी निराश झाले आहे ते? नाही, निवडणुकीत यश अपयश हे येत असतं, कारण कुठलीही निवडणूक ही आपण जिंकण्याकरिता लढत असतो, पण या निवडणुकीत अनेक असे सर्कमस्टान्सेस क्रिएट झाले, त्यामुळे काही ठिकाणी आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला। निश्चित या पराभवातून काहीतरी शिकून या सर्व गोष्टीतून त्याचा बोध घेऊन येत्या विधानसभेमध्ये ज्या काही आमच्या हातून चुका झाल्या असतील त्या निश्चित सुधारण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे। माननीय नितीनजी, माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात यावेळी निश्चित आम्हाला आश्वस्त आम्ही आहो की विधानसभेत मोठ्या प्रमाणात यश आम्ही संपादन करू। कुठेतरी लढते रहेंगे हम या माध्यमातून तुम्ही एक प्रकारे सांगत आहे की आम्ही पाठीशी आहो, भाऊ तुमच्या सोबत आहो, तुम्ही यासाठी राजीनामा देऊ नका, हा संदेश सर्व कार्यकर्ते देतात? नाही, निश्चित भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा अनेक वर्षापासून संघर्ष करत आला आहे, लढत आला आहे, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता लढण्याकरिता सज्ज आहे। येत्या विधानसभेकरिता आजपासून भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात तयारी दाखवलेली आहे। देवेंद्रजींना आज आम्ही एअरपोर्टवर रिसीव्ह करण्याकरिता त्याकरिताच आलो आहे की देवेंद्रजींनी या महाराष्ट्राचं नेतृत्व सतत करावं आणि त्यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा विधानसभेवर भगवा फडकवावा। देवेंद्र फडणवीस यांनी जो आहे भगवा फडकवण्यासाठी सातत्याने नेतृत्व करावं, राजीनामा देऊ नये अशा पद्धतीची भावना जी आहे ते पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे आणि आज थोड्याच वेळात ते नागपूर विमानतळावर दाखल होतील, त्यापूर्वी हे बॅनर लावलेलं आहे जे सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।